माणसाच्या अंतरामध्ये लोभ असला तर त्याला चोरी करावंच लागेल येन प्रकारे. दुसऱ्याचे कंस नाही चोरणार, लेखणीतून चोरी करायला लागल, बोलण्यातून चोरी करायला लागल, सांगण्यातून चोरी करायला लागल, व्यवहारातून चोरी करायला लागल. बिना चोरी केल्यानं लोभ सिद्ध होत नाही. लोभाची पूर्ती करण्यासाठी दुसऱ्याच्या रक्ताचा घोट घ्यायला लागते बाबाजी. दुसऱ्याच्या रक्ताचा, दुसऱ्याच्या घामाचा घोट घेतल्याशिवाय लोभाची पूर्तीच होत नाही. लोभ हा असा विकार आहे, लक्षात घ्या. काम घुसला तर व्यभिचार, क्रोध घुसला तर हिंसा, आणि लोभ घुसला तर चोरी. चोरी करावंच लागते. लोभी माणसाला चोरी करावंच लागतं. धनलोभी जो का नर तो सकळ दुःखाचे भांडार. म्हणून आपल्या समाजामध्ये धार्मिक मध्ये चोरीच होत आहे. 5 तास फवारणी करते तर 500 रुपये द्यायला आपल्या नाकावर येते. राजे हो, 2 तास वाकडं इकडे बोलते तर त्याला 10 आणि 70 लाख जाते, 70,000 जाते. 1-1 लाख, 8-8 लाखाचे कीर्तन आहे राजे. 10-10 हजाराचे कीर्तन आहे. पुण्यतिथी केली तर तुम्हाला वर्गणी काढायला लागते, आणि 1,00,000-2 लाख आपल्या गावातून चालले जाते, नाही का? चोरी नव्हे का हे? लोभी का लबाड? आम्ही लबाड नाही तर लोभी. ते लोभी आहे म्हणून त्याचे पैसे 10,000 रुपये आपण कबूल केले, आपण लबाड. आपले काय देणं घेणं? 3 तास सांगायला सांग वाकडेकडे हेंडके कर, कमरा कर आणि चालला जा. त्यालाही तुमचं काही करायचं नाही, तुम्हाला त्याचं काही करायचं नाही, देणं घेणंच नाही ना. लक्षात घ्या. म्हणून काम जर घुसला तर व्यभिचार करतो मनुष्य, क्रोध जर घुसला तर हिंसा करतो, भानगडी करतो. एकमेकाचे मन तुटून आहे, पती पत्नीचे, भाव बहिणीचे, बाप लेकाचे, नात्या गोत्याचे मन तुटून आहे. टोचक टोचक शब्द बोलतो, टोचक शब्द आहे आपल्या, कुचपट शब्द आहे आपल्या, आहे की नाही? माझे आहे, तुमच्या इकडे मला माहित नाही. मला अनुभव आहे इतक्या वर्षाचा. माझं मन कधी कुचपट होतं, माझं मन कधी टोचक होतं, टोचक बोलणं होतं माझं. कधी शोषक माणसाची वृत्ती राहते. ही जी वृत्ती राहते ती स्वतःचाच घात करते. मनुष्य वाईट वागताना त्यांचे बैल नाही होत. वाईट वागणारा मनुष्य आज उद्या परवा कधी ना कधी त्याच्या मनातून उतरून जाते. हात कटोरा खोवा भरा मग जोवत दिन जाय, कबीर उतरा चित्तते छान दिव नाही जाय, उतरून जाते. म्हणून आपली इज्जत राखायची असेल, आपला प्रभाव तयार करायचा असेल, समाजातून उतरून जाऊ नका. उतरते कशाने माहित आहे का? बोलण्यानी. भांडणं बोलल्याचे होते, लक्षात घ्या, पैशाचे नाही होत. पैसा कमी जास्त करून जाईल, माणसाचं बोलणं सावरता येत नाही. जगामध्ये जगमित्र परी जीवे पाशी असे सूत्र, नाही का? कुठेतरी सत्पात्र शोधून काही कला आपण शिकलो पाहिजे. म्हणून 5 चोर विवेक असे वचकर, हे 5 चोर आहे की जो चोर घुसला का व्यभिचार करतो मनुष्य, जो चोर घुसला का हिंसा करतो मनुष्य, जो चोर लोभ घुसला की चोरी करतो मनुष्य, मोह घुसला की काय करते, आसक्त होते मनुष्य. लक्षात घ्या. आणि भयग्रस्त जीवन राहिलं तर त्याला छल कपट करावंच लागते. राग द्वेष मानावसा, द्वेष करा दुसऱ्याचा द्वेष तो मनुष्य करतो ज्याला आपल्या अपमानाचा भय आहे, सन्मानाचा भय आहे, इज्जतीचा भय आहे. हे उपद्रव तयार करणे 5 चोर विवेकाने वश केला. कारण याचं साधन दुसरं आहे. मनासी ओढणे विवेकाचे, मनासी ओढणे विवेकाचे, मनासी ओढणे विवेकाचे. इतरांचा मन चुके हो, इतरांचा मन चुके हो, इतरांचा मन चुके हो. नासी ओढणे मनासी ओढणे विवेकाचे काम. हे लोभ निघून जा म्हटल्यानं, क्रोध निघून जा म्हटल्यानं निघून जात नाही. घरा माझी चोर शिरलियावरी न निघे बाहेरी काढल्या विन. यांना काढावं लागते बाबाजी, आपण नाही निघत. मग काढण्याचं साधन आहे विवेक. छानबीन करा. कशाची? कशी छानबीन?
आपल्या चित्ताची, आपल्या अंतकरणाची माझं कुठं चुकते, मी कोण कुठला येत कशास्तव आलो, हिंदे धर्मी सज्ज कशास झालो, कर्तव्य काय मज येत करावयाचे, मेल्यावरी बा मग मज कुठे जावयाचे. आपल्या अंतकरणाचं शोधन करा. अरे सज्जन माणसे इतके मोठे चिडतात. घरी समजा एखादा सज्जन मनुष्य असेल, या पोरावर चिडते, त्या बाईवर चिडते. चिडण्याचा धर्म त्याचा नसतानाही चिडते. दंडित करण्याचा धर्म नसताना दंडित करते. थोडस का बा दंडित का करते? आता काही स्वार्थ तर काहीच नाही. मी तुमच्या गावातून इतकं सांगत आहो, मला काही 2 पैसे घेऊन जायचे आहे, मला काही न्यायचं आहे. स्वार्थ नसताना माणूस तुम्हाला सांगा बोलत होतो, विचार करायला पाहिजे तुम्ही का असे बोलतो. नाही, जर असा विचार देत नसेल, आता याचे अंग कोणता ब्रह्मदेव उतरावा शक्यच नाही का? म्हणून 5 चोर विवेक कसे वश करी, तिथे विवेक तयार करा. नित्यानित्य विवेक. हा विवेक प्राप्त झाला की या 5 चोरावर बंधन करते. लक्षात घ्या, सत्य विचारशील दया धीर हा विवेक आहे. या जगामध्ये सत्य काय आहे, जीवनाचं अस्तित्व सत्य काय आहे, जीवन म्हणजे काय आहे, हे या जीवनाची वास्तविकता तुम्ही सत्य जाणली का काम नावाचा चोर येतच नाही घरात. व्यभिचार करायची काही जागाच नाही. 2 दिवसाची गुजराणी आहे आपली. 2 दिवस तर राहायचं आहे. इथं आपल्याला काहीच घेऊन जायचं नाही. असा तुम्हाला वास्तविकतेचा सत्यबोध झाला की काले कुपाची काठी याची तर सरकवता तुम्ही. काय काम आहे? अरे पाहुणा म्हणून आलो, पाहुणा म्हणून जगावून पाहुणा म्हणून जावं. कायले मस्ती करायची इथं? काही काम आहे? अरे मस्ती तुमच्या अंगावर येते. पोराबाळासाठी राहा म्हणून मस्ती करता आणि पोर मसनापर्यंत देते, पेटवून देते, घराकडे जाते. तुमच्यासाठी कोणी तुमच्या सोबत कोणी कधी सबन वैराग्य आणत नाही, कधी विरक्तीचा भाव तयार करत नाही. 5 चोर विवेक से वच करी आणि विचार नगरी मी मारी ये. यांना वश करा. कोंबड पकडायचं राहिलं, उद्या आकाडी आहे कापायचं आहे. कोंबडीत सोडले, पकडायचं राहिलं तर कसे पकडता बरोबर. दारा भाऊ तिकडून रमागत इकडून टाक दान त्याचं. कशी आयडिया करता का पकडायले. पकडलं रे पकडलं, हातात आलं मग आखाडीले कापाचं. त्यासारखं कामाला असं पकड कापणं नाही होत भाऊजी. विवेकाने वश करावं लागते. अगोदर वश करून त्याला पकडा लागते आणि पकडून मग विचार नगरीमध्ये माळा लागते. अविचार, विचार, कुविचार आणि सद्विचार, विचाराचे 4 प्रकार. संत विचारी नव्हते, नुसतेच विचारी नव्हते, कुविचारी तर नव्हते, सद्विचारी होते. लक्षात घ्या, सद्विचार सत्संग ज्ञान से मानस शुद्ध करे नितही, इच्छा रहित तोष धरी गुर में तृष्णा का कछु काम नहीं. हे परमार्थाचं ज्ञानाचं अंग आहे. इथं आपल्याला पोहोचायचं आहे. नुसतं अभ्यास करून, नुसतं पाठ करून, नुसतं भजन पूजन करून, नुसत्या पुण्यतिथ्या करून अरे जन्मानं जन्म चालले, काही फायदा हातात आला नाही. लक्षात घ्या, या जिवंत जीवाचं रक्षण करा. धनी सागमा तुगड्या समाने जीवासी रक्षा, तुगड्या समाने जीवासी रक्षा, तुगड्या समाने
तेव्हा पुण्य प्राप्त होते. जिवंत जीवासाठी काय करायचं ते करा. मेल्या मुद्द्याला अक्षिदा लावल्या का, गुलवाल फेकला का, हार घातले का, मिरवणूक काढली का, हे पालख्या काढते. काय राहते त्या पालखीत? काय राहते? जिवंत जीवाचं शोषण करता, वर्गणी काढता. 1000 रुपये, 50 रुपये, 500 रुपये, 100 रुपये नसल्या कामाने लावता. कायची सुखी व्हाल? 17 जन्म झाले सुखी नाही होणार. शक्य. वेळ पैसा आणि श्रम वाचवावेत करुणी नियम, गुणास द्यावे महत्व परम, जाती धन भ्रम सोडूनी. डोक्यातला भ्रम काढून टाका मित्र हो. कष्टाने मिळवावा लागते रे पैसा, घाम गाळावा लागते पैसा मिळवण्यासाठी. दिवसभर काम करावं लागते. बाबाला त्या आई बहिणींना भाऊ भावंडांना तुम्हाला सगळे कष्टाळू लोक आहे. कोण तुमच्याकडे पाहते रे? हजारो लाखो करोड रुपयाची देवळं बांधत आहे, स्मारक उभे करताय. कोण कास्तकाराकडे पाहत आहे? कोण मजुराकडे पाहत आहे? कष्टकराकडे कोणाचं लक्ष आहे? आणि द्यावे कशामुळे? आपल्याला अक्कल नाही ते काय त्यांना रिकामपणा आहे का? नाही. अरे तुमची तुम्हा नाही सोय, इतराचे काय बाजाय. तुम्ही कष्ट करून पैसा मिळत उधळण करता. अपार धनाची धुवधानी, अनिष्ट प्रतीची पेरणी, फुटीर वृत्ती वाढेल जरणी. ऐशी करणे किती लाखो रुपये शिवकथा, शिवपुराण, ब्रह्मपुराण, करोडो रुपये नेते. पोत्यानं थोडं पैसे नेते तुमच्या देखता. कसं सुख मिळेल राजे हो? हे चोर वय पाचो चोर विवेक सेवच करी, विचार नगरी में मारिये जी. या चोरांना मारा, दंडे मारा. कामाला दंडा मारला व्यभिचार होत नाही, क्रोधाला दंडा मारला हिंसा होत नाही, लोभाला दंडा मारला चोरी होत नाही. एका पैशाची चोरी नाही मला करायला लागत. लोभाला दंडा मारला बापू आम्ही. लक्षात घ्या. काम नाही आम्हाला लोभाचं. बाबाजी शेत तरी घ्या ना जी, दूध तरी घ्या ना जी. नाही आम्हाला काम नाही लागत. तुमच्या पोटेल द्या. बाबाजी आले तर अर्धा किलो शेप घेते. एका पोराला महिनाभर शेपाचा तुकडा भेटत नाही तुमच्या. आम्हाला माहित आहे बाबाजीची मिजेस आहे. पोराला नाही देत काही. दिवेले तूप घेता, पोराला वर्णत नाही वाढत. आम्हाला माहित आहे. काहून अशी परिस्थिती केली तुम्ही? पोरं काय टाकून द्यायचे का तुमचे? 70च्या कथेला 9 बदामा खारका घालतात. पोराजी एक बदाम खाली देत नाही. काय करतो आपण? भेटते त्याला द्यायचं. उलटी रीती आहे राजो. म्हणून सद्भावना तयार करा. मारा याचे दंडे. लोभाला दंडा मारा, चोरी करायचं काम नाही. क्रोधाला दंडा मारा, हिंसा झगडा करायचं काम नाही. कामाला दंडा मारा, व्यभिचार करायचं काम नाही. मोहाला दंडा मारा, आसक्तीचं काम नाही. आपण ते करत नाही राजा. का करत नाही? याचं पुढच्या चरणामध्ये आहे. पाप पुण्य के बीज दो, विज्ञान अगिन में जारिये जी, जारिये जी. 5 चोर विवेक से वश करी, विचार नगरी में मारिये जी, मारिये जी. विज्ञान अगिन में जारिये जी, जारिये जी. नंतर चिदानंद सागर में जाइए. हे का घडत नाही? आपण घरात चिदानंद सागर में जाइए, मन चित्त को मन चित्त दो को डारिये जी. या मनाला आणि चित्ताला सोडून द्या. आता जिथपर्यंत तुम्ही या दोघाला जवळ ठेवता तिथपर्यंत तुम्हाला उशीदार येऊन देत नाही, तुम्हाला सत्कर्म करू देत नाही. हावऱ्या मना ऐकेना, हावऱ्या मना ऐकेना. मत गुरु भक्ती, मत गुरु भक्ती, मत गुरु भक्ती. हावऱ्या मना ऐकेना, हावऱ्या मना ऐकेना. मत गुरु मनाची मलिनता आणि चित्ताची चंचलता या 2 गोष्टी जिथपर्यंत तुमच्या जीवनामध्ये आहे तिथपर्यंत ह्या वरच्या गोष्टी जमतच नाही. लक्षात घ्या.
पाप पुण्य के बीज दो विज्ञान अगिन में जारी है जी चिदानंद सागर में जाइए मन चित्त दो को डारिये जी। दोघांना मागं सरा, लक्षात घ्या। न घालावी धाव मनाची या ओढी वचन आवडी संतांची या। अरे शरीराचं पोषण तर कोणी डुकरही करते राजे हो, तुमची काही महान विशेषता नाहीये। शरीराचं पोषण करणं, शरीराला काही होऊ देणं हे मोठी विशेषता नाहीये। जीवाला काही होऊ देऊ नका, धीर राहा, शांत राहा, स्थिर राहा। हे काय लेखाचं आज ना उद्या जाणारच आहे। याचे लाड पुरवता पुरवता हजारो वर्ष गेले, याचे लाड पुरलेच नाही, लक्षात घ्या। याचे लाड पुरवाच्या कमी लागलं मनुष्य जीवासाठी काहीच करू शकत नाही, लक्षात घ्या। मला मागल बाबाजी तब्येत खूप खराब, मी कीर्तन करतो, माझी तब्येत कशी थंड आहे, तब्येत बिघडल्यासारखी आहे माझी आज, आहे का नाही? इतकुशी सोजी खाऊ लागलो, तब्येत चांगली आहे, मनाची तब्येत मस्त मस्त ठेवा। मन सोबत येणार वैशाली इथंच राहायचो बाबाजी, याची किती मी जास्त इथंच राहायचो, आई भाऊ बहीण सगळे सोडायचे। मन जाते इथून, पेन नाही नेत, शरीर नेत नाही, आणि शरीर संबंधित वस्तू प्राणी पदार्थ नेत नाही, पण इथून गेला रे गेला तर मन इथं राहतच नाही, त्याच्याजवळच राहते का? मन जीवाजवळ राहते, मन बुद्धी चित्त अहंकार इथं नाही दिसत, बाकी सगळं दिसते। मेल्यावर मनुष्य जीवासोबत ते जाते। शरीर मात्र नष्ट झाले, संस्कार वासने अंगी भरले, जन्म घेता पुन्हा प्रगटले, होईल तैसे। जे आपल्या सोबत येते त्याच्यासाठी काहीच नाही, आणि जे इथंच राहते त्यातच मरते माणूस, पोरासाठी, सुनासाठी, याच्यासाठी त्याच्यासाठी। अरे काय चिदानंद सागर में जाइए। चिदानंद म्हणजे आत्मानंद, स्वरूपानंद, आपला आनंद। आनंद लुटला पाहिजे, मजा आली पाहिजे। खिन्न राहते, नाराज राहते, चिंतित राहते, चिंतेला टक्कर देते मनुष्य, लक्षात घ्या। म्हणून तुफान येतच राहणार आहे, तुमच्या घरातले लोक तुमच्या विरोधात बोलणार आहे, तुमच्या विरोधात वागणार आहे, तुमच्या विरोधात सगळंच करणार आहे, त्यांना टक्कर द्या, लक्षात घ्या। तिथं वाहत जाऊ नका। न घालावी धाव मनाची या ओढी वचन आवडी संतांची या। पण हे केव्हा होईल? मनाला चित्ताला दूर कराल तर। पापा पुण्याची खान मना अंगी, मना अंगी, मना अंगी, मना अंगी, शुभ उत्तम संकल्प, शुभ उत्तम संकल्प, शुभ शुभ उत्तम संकल्प। पापा पुण्याची खान मन आहे, जीवाचा धर्म नाही पापाने पुण्य करायचा, लक्षात घ्या।
जीवाचा धर्म सुख सागर आहे. तो पापही करत नाही, पुण्यही करत नाही. पाप पुण्य आपुली कल्पना करून भेडसावी अज्ञानामुळं पापाच्या आणि पुण्याच्या आपण गोष्टी करतो आणि आपल्या जीवनात समाधान बिघडवतो. मित्र हो, पापाची गरज नाही, पुण्याची गरज नाही. मला अपमानाची गरज नाही, सन्मानाची गरज नाही. मला दुःखाची गरज नाही, सुखाची गरज नाही. कसे मज गरज कुणाची नाही, निज ज्ञान देती ग्वाही. मज गरज कुणाची नाही. किती वर्षांनी? 25-30 वर्षाच्या अगोदरचं गाणं आहे, लक्षात घ्या. ही गरज नसली पाहिजे. माणसाला गरजच आहे. पापाची जननी गरज आहे, दुष्कृत्याची जननी गरज आहे. आपण गरजेच्या आहारी गेलो म्हणून नाना प्रकारच्या जीवनामध्ये व्यथा भोगावा लागत आहे. लक्षात घ्या, जो थोडी गरज में रहता है वह कभी नहीं गिर सकता है. आपल्या गरजा वाढलेल्या आहेत. गरजा वाढल्यामुळे उत्पन्न कमी पडत आहे मित्र. नाही तर तुम्हाला एक पोत तुरी भक्कम होते, 10 पोत तुरी जाते. कुठं जात आहे हे? आगाऊ धंद्यात, बँड वाज्यात, मिरवणुकीत, याच्या त्याच्या डिझ्यात जात आहे की नाही? घाम काढून पैसा मिळताना. कापूस किती होते? तेल मीठ किती लागते? 2000 रुपये महिना. जरा 24,000 तेल मीठ होते. कापूस किती हजार होते? कसे गरीब आहे तुम्ही? काही खोटे खोटे बोलून चुलत्या बनवता आमच्यासारखे. कसे गरीब आहे? नाही मित्र हो, मनुष्य श्रीमंत आहे रे. जीवाचा म्हणून नाही करतात राज्य, पण जीवाचा धर्म सोडला आपण. काहीच विचार करत नाही आपण. नसेल त्या लोकांचं ऐकतो, आपल्या जीवनामध्ये काही बदल करत नाही. म्हणून चिदानंद सागर मी जाईये. आत्मानंदाच्या सागरामध्ये जा. ज्ञानसागर आहे हा सागर. कधीच इथं दुःख तयार नाही होत, कधीच सुखाचा सागर आहे. सुख सागर आपण भावे आणि जगबोधे निभावे. कोणाचा अभंग आहे? कोणी उपदेश केला? मुक्ताबाईनी. 7 वर्षाच्या पोरीनी नाही, 7 वर्षाच्या पोरीनी कोणाला उपदेश केला? आपल्यासारख्या खोडके येले म्हातारे झाले, मरायला लागले तरी अक्कल नाही. सुख सागर आपण नाही गेलो बायाजी आमचं. नाही नाही नाही, मरायला लागला का लोडणं, बिमार झालं का लोडणं, एक वांती झालं का डॉक्टर, दुखते का डॉक्टर. काहीच नाही झालं पाहिजे तुले. इथे चांगला राहत आहे का तू? राहते कसं आहे? काहीच नाही झालं पाहिजे. बरोबर ते राह, बरोबर सर्व काही होते तर तुझं खराबच वागत आहे. काय राजो, नसलेल्या किड्याचं खाजा आहे शरीर, याचीच काळजी घेता सारे दिवस. अमोलिक जीव आहे तो, त्याला त्याच्यावर दुर्लक्ष आहे. शांती भंग नाही झाले पाहिजे. क्लेश काळ पातला बहुत तरी धैर्य न सोडावे. यथार्थ गुरु भजन पुण्य पंथ सोडूच नये. तब्येत चांगली नसेल तर कीर्तन झाले पाहिजे, भजन झालं पाहिजे, वाचन झालं पाहिजे, लिखाण झालं पाहिजे. डोळा दुखते तरी लिहिताच आलं पाहिजे. नाही जी 2 दिवस मा खाऊन डोळा भाय दुखत आहे. तुम्हाला काम आहे 7 पटीन डोळे माय दुखते तरी अजून लिखण नाही बंद केलं. माहित आहे? तुम्ही 2 गाद्या दुल्या पांघरल्या चारगावला हात लावित आहे. ताप किती ताप आहे जी. बाबाजी लई लोक आले जी अर्धा तास तरी बोला. मेला तर चालते पण बोला. आम्हाला तुम्ही फक्त आपल्या शरीर राखून बसा, नाही का? आम्ही जीवनाची होळी धरतो, तुम्ही मस्त मौज करा, ऐकू काहीच नका. चिदानंद सागर में जाइए, मन चित धोको डारिये जी. कही कबीर हे आप कहा. असा जर तुम्ही पराक्रम कराल, पुरुषार्थ कराल, तुमचा तो उद्धार होतेच. कितने को पार उतरी दे. जर तुम्ही देहाकडे खूप महत्व न देता जीवाकडे लक्ष दिलं तर किती लोकांचा उद्धार होईल, सावली होईल. आपण याचा कधी विचारच करा. म्हणून संचिताचे बीज ज्ञाने झाले. संचिताचे बीज ज्ञाने झाले. संचिताचे बीज ज्ञाने संचिताचे बीज ज्ञाने झाले. संचिताचे बीज ज्ञाने झाले. संचिताचे बीज ज्ञाने झाले.
बसवलेले संस्कार, जमा झालेली समज आपली जी आहे ती ज्ञानाच्या मार्गाने झाली पाहिजे. लक्षात घ्या, आपला जो स्वभाव आहे तो बदलला पाहिजे. असं समजू नका माझा स्वभाव बरोबर आहे. अरे आपलं पोट कोणाला दिसते, पाठ नाही दिसत राजे हो, पाठी दुसऱ्यालाच दिसते. ती सांगते तुझ्या पाठीवर किडा बसला म्हणून. ऐक, जर नको असेल तर नाही तर मग जा बा, काही करायचं नाही, काही देणं घेणं नाही. लक्षात, जगाच्या कल्याणा संतांच्या विरोधी, देह कष्टविती म्हणून सांगणार. म्हणून याचा विचार करा, वास्तविकता ज्ञानाची समजून घ्या, स्वभावामध्ये बदल करा, समज डोळ्यासमोर ठेवा आणि उचित समजुनी देह व्यवहार करा. लोभाच्या, मायेच्या, मोहाच्या, क्रोधाच्या आहारी जाऊ नका. परावलंबी बनू नका, परस्वाधीन बनू नका. स्वतंत्र जीवन जगा, काही कोणाची गरज नाही. लक्षात घ्या, तुम्हाला जिभेची चोचली पुरवायची असेल, मानापानाने जीवन जगायचं असेल तर अनेकाची गरज आहे. चोचली पुरवायची नसेल, मानासनाची गरज नसेल, देहाभिमानाला दूर सारायचं असेल, कुणाचीच गरज नाही. फक्त तुकड्या म्हणे खरा साथ आणि एकच माझा सद्गुरुनाथ. माऊलीचे चित्त चित्त